तिकडे कुठेतरी तुमचे ते चाललं होतं म्हणजे दुसरे शॉप वगैरे हा नाशिकचं हा, मी काय नाशिक किंवा राजस्थान तिकडे असेल हा राजस्थान सॉरी दुसऱ्या स्टेट मध्ये तुमचं दुसऱ्या चालू स्टेट होतं. मध्ये असेल. बरोबर बरोबर बरोबर. हा. तुम्ही बिझी होता मग आमची लई इच्छा होती तुम्ही भेटला तरी बाद झालं म्हणलं माल विकू नाही तर नाही विकू असं वाटत असं होतं सर. तुमची भेट झाली तरी बाद झालं म्हणलं त्यासाठी माल पिकअप मोकळं तर कसं जायचं म्हणलं तुम्ही तर सांगितलं होतं मोकळं या मोकळं जायचं म्हणलं गाडी भरूनच घेऊन जायचं म्हणलं साहेबाकडे जायचं बर बर. अशा हिशोबाने चालतो आम्ही. आणि आमचे पैसे बी झालं रेट बी आम्हाला म्हणजे इथल्यापेक्षा रेट भरपूर मिळाला म्हणजे आमचा खर्चा माल नुसता निवळ डांबऱ्या तिथं सोन्याहून विकला आपल्या मार्केटला. नक्की नक्की नक्की. खरं तर आणि हे तुमचं श्रद्धास्थान झाले. केडी चौधरी डाळिंबॅड म्हणलं की श्रद्धास्थान झाले. आणि श्रद्धेने आपण एखाद्या परमेश्वराच्या मंदिरामध्ये गेलो तर परमेश्वर आपल्याला प्रसन्न होतो. कदाचित हे श्रद्धास्थान असं झालं असेल की तुम्ही जरी आडला निडला तर इकडं कुठं अडकला असेल तर त्या मंदिरात आल्याच्या नंतर, मी जिथं व्यवसाय करतो त्याला मी मंदिर म्हणतो, त्या बरोबर मंदिरात आहे. आल्यानंतर परमेश्वराच्या रूपाने तुम्हाला न्याय भेटतो. मी देत नाही, परमेश्वर तुम्हाला न्याय देतो. अहो काय होतंय आम्ही तुमच्या वयाचा विचार करतोय की म्हणजे आमची म्हणजे कमीत कमी आमची जी आहे ती ना कमी वयाची हा. ते तुम्हाला तुमचा लाभ त्यांना भेटावा असं आम्हाला वाटतंय म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्या लाईफचा विचार करतोय अजून एक 50-60 वर्ष आम्हाला घोर नाही तुमच्याकडं म्हणजे तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत टेन्शन नाही. तुमचा तुमचा आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. आणि खरं तर आज हे श्रद्धास्थान म्हणजे तुम्ही मला डाळिंबेडला मानलेलं आहे. मला मानण्यापेक्षा त्या डाळिंबेडला मानलंय, तिथं आल्यानंतर तुमचं म्हणजे अगदी त्या डांबऱ्या डोंबऱ्या ते बी सोनं सोनं तयार होते. होय 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 काय हा, अडचण म्हणजे आणि सोन्याचा भाव मिळतो त्याला. आणि तुम्ही अहो आम्ही एकदा माल गाठला तुमच्याकडं माल फक्त आम्ही काय तिथं फक्त काय फुकट दिला नाही तिथं आम्ही त्याचा रेट घेऊन माल विकला आणि आम्हाला तुम्ही सगळ्याला समाविष्ट करून तुमच्या फॅमिलीमध्ये एक लग्न होतं तर त्या लग्नाची पत्रिका सुद्धा आम्हाला आली निमंत्रण सुद्धा आम्हाला आलं म्हणजे परिवारच झाला ना तुम्ही. केडी चौधरी हा समूहाचा परिवारच झाला. हे खूप महत्वाचं आहे सर्व लाईफ मध्ये हाय काय ह्याच्यामध्ये खरंय कसं आहे पैसा मिळणारे भरपूर आहे ते तुमच्यापेक्षा बी अनेक बडे बडे मोठे मोठे भांडवलदार लोक भरपूर आहेत पण अशी वेगळ्या पद्धतीची माणसं भेटलीच नाहीत सर हो. म्हणून डाळिंबी टेन्शन नाही बघा डाळिंबबद्दल आपण तर बिंदास आहे बघा लोड घेत आता बाकीच्यांना टेन्शन येऊ न येऊ पण तुम्हाला टेन्शन येणार नाही हे जी गॅरंटी. मला म्हणते सगळेजण काय करते शेतकरी संध्याकाळी जाऊन गावात बसते चर्चा करतो हो हा म्हणजे हा हा ग्रुप मध्ये कसं हा. करायचं काय करायचं मी कुठं कुठं जात नाही काय नाही उठलं का बागत काम करणे आपला शेड्यूल ठरलेला आहे मला म्हणते ते हा माणूस बिंदास कसा काय हा ते शेतकरी विचारते ते हो. हा हा आता त्यांना मी सांगितलं तुम्ही माझ्या मागे या तुम्ही हा. लोडच घेऊ नका त्याचा विचार बी करू नका कसं इकायचं कुठे इकायचं काय करायचं अच्छा. मी म्हणजे माझं नियोजन असं आहे म्हणलं त्यांना सांगितलं सर बघा सांगितलं म्हणलं. ना. हा मी लोड घेत नाही म्हणलं तुमच्या त्याचा विचार करत 2 तास बसण्यापेक्षा 2 तास रानात काम करायचं आणि हा 10-15 चार मिनिटं वेळ चार देऊन चार चौघात जाऊन डोकं सरळ व्हायची आजी वाकडच होऊन येत निघते बाहेर. हा आणि अशा प्रकारे सर तुमचं सहकार्य भेटतंय आम्हाला सहकार्य असू द्या. माल आता 15 ऑगस्ट संपला का माल इथे आपला एक 20 टन माल आहे आपला. नक्की नक्की काळजी करू नका. तुम्ही एवढं निश्चिंत होऊन अगदी आम्हाला हृदयात स्थान दिलं. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही कोणा चार चौघात बसत नाही, त्या झाडाशी बोलायला जाता, झाडाशी सेवा करायला जाता आणि बरोबर आमचे आहे. विचार ऐकता. आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोजचे जे काही विचार निघतात ते तुम्ही तुमच्या कानामधून आपल्या मनामध्ये साठवता. खरं तर हे माझ्यासाठी खूप पुण्याचं काम आहे. आणि म्हणून माझी सुद्धा जबाबदारी वाढते की माझ्या शेतकऱ्याला योग्य तो सल्ला दररोज कसा देता येईल आणि त्याचा अभ्यास कसा करता येईल हे सुद्धा मी करत असतो. आज मी पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या काही निवडक गावामध्ये फिरतोय आणि आता बरेचसे शेतकरी मी एकत्रित करून, पण ज्यांनी 28 वर्ष मुख्याध्यापक म्हणून सेवा बारामती तालुक्यात केली, आता ते खरं तर तुमचे विचार ऐकतायत. म्हणजे तुम्ही फोनवर बोलताय सकाराम गावडे सर आहेत, आम्ही दोघं विचार ऐकतो की त्यांना म्हणजे खरं तर एवढं तुम्ही शालीत म्हणजे ह्याच्यातनं तुमच्या ह्याच्यातनं शब्दकोशातनं शब्द एवढे कसे बाहेर पडतायत असं आम्ही दोघं पण विचार करतो की तुम्ही म्हणजे पुस्तक वाचल्या का तू वाचताय. नाही विशेष काय आहे सर आता काय होतंय 2024ला 25ला समजा आम्ही माल घेऊन तुमच्याकडे आलोय. हा. अहो आम्ही जोपर्यंत आहे ना तोपर्यंत ते आठवण राहणारच ती कारण का 100%. तर तशा त्या गोष्टी होऊन बी आल्या हो काय अडचण नाही. आज कुणाला विचारायचं होतं तुम्ही एवढा वेळ दिला जवळजवळ अर्धा तास वेळ दिला सर. कोण कुणासाठी काम सोडून वेळ देते हो. नक्की नक्की नक्की. एखाद्या छोट्या लिडरला भेटायचं म्हटलं तर 2 तास बाहेर बसू देते म्हणते हा. साहेबांना जरा वेळ नाही
थोडं थांबा, जाऊन थांबायला लागते. इथं तुम्ही किती लोकांना वेळ दिलाय आज आज काय सोपा विषय नाही तो. आम्ही त्याचाच विचार करतोय की एवढं म्हणजे आणि शेतकरी प्रश्न काय विचारतात, सर अहो 15 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत मार्केट कसं राहिलो, म्हणजे पुढच्या 15 दिवसात विचारते ते. आता काय सांगावं सरांनी. तरी बी सरांचा एक अंदाज बांधून त्याच्यावर विचार करून त्याचं उत्तर दिलेलंच आहे आणि ते ऍक्च्युअल सिच्युएशन मध्ये असते. सिच्युएशन मध्ये आणि ते जवळजवळ 95% अंदाज खरा राहावा या हिशोबाने मी पण अभ्यास करत असतो. हा, कारण का तर आज कसं होतंय ग्रामीण भागात दुसरं काय नाही हो, इथं सिस्टम काय नाही. इथं फक्त विकायचं कसं आणि कुठं जायचं माहित नसते. आता फोन नंबर आले, सगळी व्यवस्था झाल्या, मोबाईलमुळे खूप चांगलं झालं. म्हणजे तुमचे नंबर बी आले तर टेन्शन नाही हो, लोड घ्यायची गरजच नाही काय. नक्की फक्त नक्की नक्की. आणि आम्हाला फक्त सहकार्य तुमच्याकडून अपेक्षा काय आहे की आम्हाला ही सगळे भार भार चेंज करणार आहे आम्ही आता टोटल. हे तेच करायचे, तुमचे त्याच मार्गदर्शन मी आता एक मोठी कार्यशाळा भरवणार आहे. मार्च हा, मध्ये मोठा कार्यक्रम घेणार आहे. त्यावेळेस मी हा. निमंत्रित करीन, त्यावेळेस तुम्ही नक्की त्या कार्यक्रमाला या. हो आणि हो शाश्वत शेती आणि आम्ही कमी खर्चातली कशी शेती आणि आपला देशातनं नाही परदेशात कसा माल जाईल याच्यावर हा आमचं हा खरं तर पुढचा फोकस असेल. आणि रेसिड्यू फ्री हा माल देशांतर्गत खाणारापर्यंत चांगल्या रेट पर्यंत कसा पोहोचवता येईल, युरोपला न हम्म. जाता परदेशात न जाता आपल्या देशातच युरोप कसा तयार करता येईल, हे माझं उद्दिष्ट बरोबर. असेल. आता कंडिशन काय सर माहिती आहे का की डाळिंबीच कसं झालंय की चूक आम्ही केली आहे. तुम्ही आता सांगताय ना व्हिडिओवर रेट का कमी झालं, काय शेतकरी असे विचारतात की असं काय असं कशामुळे झालं. आता ह्याला कारणीभूत आम्हीच आहे हो. हो. म्हणजे चुका आम्हीच करतोय आणि तुम्हाला विचारतोय, म्हणजे तुम्ही त्याचं उत्तर देताय. म्हणजे ह्यात ह्यात किती डोक्याला त्रास तुमच्या हो. म्हणजे काय होतंय, आंबे बहारातला शेतकरी आणि ह्याचा आंबे बहारातला आणि हस्त बहारातला शेतकऱ्यांच्या बागा एकदा झालेल्या. हा हा. ह्या बरोबर. चुका आमच्या आहेत हो. आम्ही त्याचा विचार करायला पाहिजे होता. सगळी नक्की लोक नक्की एकदमच नक्की नक्की विचारले नाही. नक्की या, तुम्ही समक्ष आल्यावर आपण चर्चा करू. हा, चर्चा करू. आता एका ठिकाणी शेतकऱ्यांच्या संवाद कार्यक्रमात या 10 मिनिटं तुम्हाला मी संवाद ऐकूशी वाटला म्हणून नक्कीच बोललो तुमच्याशी. पण कधी हो सर. निवांत निवांत मी फोन करेल, तुमच्याशी संवाद साधेल. तुमच्या अपेक्षा ज्या आहेत त्या हा अपेक्षा मी हा सगळ्या जरी नाही पूर्ण करू शकलो तरी हा जेवढा प्रयत्न माझ्याकडनं होईल तेवढं नक्कीच अपेक्षा पूर्ण करेल मार्केटिंगच्या. ओके सर, ओके. धन्यवाद, सहकार्याबद्दल आभारी आहे. तुम्ही अनमोल वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद सर. बरं का. धन्यवाद 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 डोरले पाटील. ओके सर. ओके 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 ओके.